नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नदीवर पाटबंधारे यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचबरोबर तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या पोलीस भरतीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि त्याही अगदी मोफत, त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती दिलेली आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कोयना, पर्याय क्रमांक 3 मुळा, पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना. पुढील प्रश्न, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 सोलापूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. पुढील प्रश्न, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 कृष्णा, पर्याय क्रमांक 4 पैनगंगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमा. पुढील प्रश्न, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 बीड, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोलापूर. पुढील प्रश्न, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पर्याय क्रमांक 1 मुळा, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 मुठा, पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा. पुढील प्रश्न, भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 अहमदनगर, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. पुढील प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 पैनगंगा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 वैनगंगा, पर्याय क्रमांक 4 मानगंगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी. पुढील प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 बीड, पर्याय क्रमांक 2 अमरावती, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, मुळा धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 मुळा, पर्याय क्रमांक 2 मुठा, पर्याय क्रमांक 3 भीमा, पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुळा. पुढील प्रश्न, मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 सोलापूर, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 सातारा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. पुढील प्रश्न, गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 तापी, पर्याय क्रमांक 3 मुळा, पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. पुढील प्रश्न, गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 जळगाव, पर्याय क्रमांक 3 परभणी, पर्याय क्रमांक 4 जालना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. पुढील प्रश्न, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 मुळा, पर्याय क्रमांक 2 भोगावती, पर्याय क्रमांक 3 कोयना, पर्याय क्रमांक 4 वेना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भोगावती. पुढील प्रश्न, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 4 नाशिक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. पुढील प्रश्न, कन्हेर धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 कोयना, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 वेण्णा, पर्याय क्रमांक 4 तापी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेण्णा. पुढील प्रश्न, कन्हेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 सोलापूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. पुढील प्रश्न, वांद्रे धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 झेंडे, पर्याय क्रमांक 2 वांद्री, पर्याय क्रमांक 3 मुठा, पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वांद्री. पुढील प्रश्न, वांद्री धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 ठाणे, पर्याय क्रमांक 2 पालघर, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पालघर. पुढील प्रश्न,
नाझरे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 मुठा, पर्याय क्रमांक 2 वेना, पर्याय क्रमांक 3 तापी, पर्याय क्रमांक 4 माणगंगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माणगंगा. पुढील प्रश्न, नाझरे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 अहमदनगर, पर्याय क्रमांक 3 सोलापूर, पर्याय क्रमांक 4 बीड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापूर. पुढील प्रश्न, टोळारे पाटबंधारे योजना कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 तापी, पर्याय क्रमांक 3 वेना, पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेना. पुढील प्रश्न, टोळारे योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 सांगली, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 सातारा, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सांगली. पुढील प्रश्न, मोठा पाटबंधारे प्रकल्प दूधगंगा कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पर्याय क्रमांक 1 दूधगंगा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 तापी. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दूधगंगा. पुढील प्रश्न, दूधगंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 4 बीड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. पुढील प्रश्न, कोल्हापूर टाईप वीज प्रकल्प कोणत्या धरणावर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 कोयना, पर्याय क्रमांक 2 राधानगरी, पर्याय क्रमांक 3 जायकवाडी, पर्याय क्रमांक 4 गंगापूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राधानगरी. पुढील प्रश्न, पाटबंधारे प्रकल्प खडकवासला कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 तापी, पर्याय क्रमांक 3 मुठा, पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुठा. पुढील प्रश्न, खडकवासला धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 सोलापूर, पर्याय क्रमांक 4 सातारा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे. पुढील प्रश्न, पावनखिंड धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा. पुढील प्रश्न, घोसखिंडी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 मुळा, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 माणगंगा, पर्याय क्रमांक 4 तापी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा. पुढील प्रश्न, माणिकडोह धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कोयना, पर्याय क्रमांक 3 कुड नदी, पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुड नदी. मित्रांनो, तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या पोलीस भरतीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ते जाणून घेऊया. डिजिटल पोलीस भरती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून तो स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट 75 17 30 53 83 या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत.